श्री स्वामी समर्थ। आज अमावस्या आहे आणि आज रात्री तुम्हाला उपाय करायचा आहे। हा जर तुम्ही उपाय केला, अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर दिवा तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी लावला, तर सर्व दोषांपासून, पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल। आणि मग तुम्ही जेव्हा तुमच्या काही दोष असतात, पाप असतात, जसं की पितृदोष असेल किंवा अजून कुठल्या तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष असतील, तर असे दोष असल्यामुळे तुम्ही तुमच्या कामामध्ये यश मिळवू शकत नाही। किती पण सोपं काम असेल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये अपयश येतं। तर ही आपल्या डोक्यावरचा ही जी पापं धुवून टाकण्यासाठी आज आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत। तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। बघा, कधी-कधी असं असतं की आपल्या पाकीट पैशांनी अगदी भरलेलं असतं, पण महिन्याच्या शेवटी ते पैसे टिकतच नाही आणि भरपूर आपण पैसे कमवतो, पण आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही। तर या ज्या काही गोष्टी आहेत ना, तर ह्या गोष्टी का घडतात की आपल्यावर काहीतरी वाईट गोष्टींचा प्रभाव झालेला असतो किंवा आपण काहीतरी पाप केलेले असतात आणि त्यांचा कुठेतरी परिणाम आपल्याला भोगावा लागतो। म्हणून आपल्या डोक्यावर जे काही पाप असेल, जे काही दोष असतील ते काढून टाकण्यासाठी तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी दिवा लावायचा आहे। सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुमच्यासोबत उपाय शेअर केलेला आहे। अमावस्येला तुम्हाला जसं घर स्वच्छ करायचं आहे, जाळजळमटं काढायची आहेत, नारळाचा उतारा करायचा आहे, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, पाण्यामध्ये मीठ, लिंबू, गोमूत्र टाकून त्याच्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे। हे केल्यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो, नाहीसा होतो। म्हणून तुम्ही नक्की करा। आणि सगळ्यात आजचा महत्त्वाचा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी साधारणतः 6 वाजेनंतर तुम्ही तुमच्या जवळपास कुठे नदी असेल किंवा तलाव असेल तर तिथे तुम्हाला जाऊन लाल 5 गुलाबाची फुलं, लाल गुलाबाची 5 फुलं आणि 5 तुम्हाला जळणारे दिवे। आता बघा, ते दिवे तुमच्यावर आहेत, पाण्यावर तरंगणारे पण दिवे मिळतात, तुम्हाला जे सोयीस्कर असतील तर ते तुम्ही दिवे घेऊ शकता, जे पानाने बनवलेली असतात, जेणेकरून ते पाण्यावर तरंगत असतात। तर असे तुम्हाला 5 जळणारे दिवे आणि 5 लाल गुलाब जे आहेत तर ते तुम्हाला नदीमध्ये किंवा तलावामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडायचं आहे। त्यामुळे काय होतं, तुमच्या डोक्यावरचे जे दोष आहेत तर ते वाहिले जातात। तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी ज्या आहेत, ज्या काही पण, तर त्या गोष्टी पाण्यासोबत वाहून जातात आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते। तर म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला दक्षिण दिशेला किंवा तुमच्या घराची जी दक्षिण बाजू आहे त्या बाजूला किंवा त्या बाजूला दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाहेरसुद्धा दक्षिण दिशेला तोंड करून तिळाचा दिवा लावायचा आहे। हा दिवा आहे ना, पितरांचे मार्ग प्रकाशित करत असतो, पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। आणि बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्या डोक्यावरचा पितृदोष घालवण्यासाठी हे काही उपाय करायचे असतात। अमावस्येला पितृलोक जे आहेत ना, तर ते भूतलावर आलेले असतात, तर त्यामुळे आपण काही चांगल्या गोष्टी केल्या तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। जसं की दान वगैरे, दान करणं, कोणाशी चांगलं काहीतरी वागणं, या गोष्टीमुळे आपले पितृ आपल्याला आशीर्वाद देतात। या उलट जर आपण काही चुकीचं काम केलं तर आपले पितृ आपल्यावर नाराज होतात आणि मग आयुष्यामध्ये भरपूर संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं, कारण पितृ हे देवांपेक्षा महान असतात। देवांची पूजा आपण खूप करतो आणि पितरांना विसरून जातो, तर असं चालणार नाही। म्हणून अमुक एक दिवशी पितरांसाठी काही उपाय केले गेलेच पाहिजेत। तर आज न विसरता तुम्हाला संध्याकाळी वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला 5 लाल गुलाब, 5 जळणारे दिवे तुम्हाला सोडायचे आहेत, की जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी वाहून जातील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या दक्षिण बाजूला किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दक्षिणेकडे वात करून तुम्हाला दिवा लावायचा आहे, तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। तर असे अगदी छोटे छोटे आणि सोपे उपाय आहेत, न विसरता न चुकता करा। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगले परिणाम त्याचे नक्कीच दिसून येतील। तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी निघून जातील आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये येतील। तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।